श्रमिकनगर तसेच शिवाजीनगर येथील नागरिक गुंडांमुळे त्रस्त। तो गलीमध्ये येतो, मुलीला आज पोरीच्या हातात ओढले गाडी, परत गाडीवर बाईच्या अंगावर पगाराच्या अंगावर गाडी घातली, सर्वांना त्रास देत होतो। बायांच्या अंगावर आमच्या सुना घरी एकट्या राहतात, आमच्या सुनांना मुलींना त्रास आहे, रोज बाहेर दुकानात जायचा त्रास आहे, दुकान गल्लीत बाहेर उभं राहायचा त्रास आहे, आमच्या मुली बाहेर निघायच्या का नाही, आमच्या मुली सुनांनी बाहेर पुढे जायचं का नाही, पुढे गेलो म्हणजे आम्हाला मुलांचा धाक, मुलांना धमकी देतात, मुलांना धमकी दिली म्हणजे आम्ही घाबरून घरात बस। पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रार देऊनही गुंडांची दहशत कायम। न्यायासाठी महिला पोलीस ठाण्यात, पोलिसांनी दाखवली पाठ। न्याय मिळेना पोलीस दरबारी, त्रस्त महिला नगरसेवकांच्या घरी। काय चालू आहे या नाशिक शहरामध्ये? अहो एवढा त्रास द्यायचा काल रात्री 10:30 पर्यंत या महिला पोलीस स्टेशन मध्ये होता, आता सकाळीच तो पोलीस म्हणतो की त्या उलट त्या म्हणे त्या गुंडांनीच यांच्यावर केस केली, सांगा कोणाकडे न्याय मागायला जायचं? साहेब आपण लक्ष द्या, सिंगल साहेबांना विनंती माझी, तुम्ही निश्चितपणे कौतुक करा चांगलं काम करणारचं, पण जो वाईट काम करतो त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे। मी एक पत्र दिलेलं आहे, त्यांना जा विचारा, तुम्हाला हे पत्र जर एक लोकप्रतिनिधी देतोय तर याच्यावर काय कारवाई केली। चोर दिसत नाही, 2 नंबरचे धंदे दिसत नाही, चांगल्या लोकांना न्याय दिला जात नाही, याच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा मला मागच्या सारखं आंदोलन करावं लागणार आहे, ती मी करील मग लोकशाही मार्गाने। पोलीस आयुक्त साहेब लक्ष देणार का? गुंडांविषयी अनेक तक्रार अर्ज करूनही दखल नाही, सर्वसामान्य नागरिक दहशत मुक्त होणार का? नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।